मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला मीरा सत्याला उठवत असते, पण सत्या काही उठत नसतो. मीरा सत्याची गादी ओढू लागते आणि त्याला ओढत ओढत हॉलमध्ये नेऊन सोडायचं असा तिचा प्लॅन असतो. तिची बहीण दरवाजाच्या एका कोपऱ्यातून हे सगळं पाहत असते. मीरा सत्याला ओढत असताना सत्य जागा होतो आणि तो फारच बिचकतो. तो मीराला बोलतो की धूमकेतू, काय चाललंय तुझं हे? मीरा बोलते की तुम्हाला ओढत नेऊन हॉलमध्ये टाकणार होते. सत्या बोलतो की मला उचलून हॉलमध्ये टाकायला मी काय लहान बाळ आहे का? मीरा बोलते की तुम्हाला किती वेळ झाला उठवत होते, पण तुम्ही उठतच नव्हता. सत्याची बहीण मात्र त्या दोघांचं हे भांडण पाहून हसू लागते. तिची आई मग तिचा कान पकडून तिला साईडला घेते. मीराची आई बोलते की असं बहिणीचं भांडण चोरून बघतेस काय? आता मग मधू बोलते की ताई आता फारच बदलली आहे. आम्हाला उठायला उशीर झाला की किती कालवा करायची, आणि आता तिचा नवरा उशिरापर्यंत झोपला आहे तर त्याला अहो उठा असं बोलते. मीराची आई बोलते की त्या दोघांच्या नात्यामध्ये थोडंसं भांडण झालं ना तरच नात्यांमध्ये गोडवा टिकून राहतो, आणि मग त्या दोघी पण हसू लागतात. सत्या मात्र अजून सुद्धा उठायचं काहीच नाव घेत नसतो. इकडे आता पंकज त्याच्या एका मित्राचा फोन घेतो आणि निरूपाला फोन करतो. पंकज बोलतो की मम्मा तू काय करतेस आता? मला तुझी फारच आठवण येत आहे. निरूपा बोलते की तू अजून तिथेच राहत आहेस का? पंकज बोलतो की हो, अजून थोडे दिवस मला इथेच राहावं लागणार आहे. मला तर कधी एकदा घरी येतोय असं झालं आहे. मम्मा तू माझी तेवढी डॉक्युमेंटची फाईल घेऊन येतेस का? म्हणजे मला नोकरी तरी शोधता आली असती. निरूपा बोलते की हो, मी तुला जे काही लागेल ना ते सगळं काही घेऊन देईल. पंकज बोलतो की मम्मा तुझ्याशिवाय माझ्यावर कोणीच प्रेम करत नाही. निरूपा बोलत असते की तुझ्यासाठी येताना खायला काय बनवून आणू? पंकज बोलत असतो की शाही पनीर बनवून आण. त्या दोघांचं बोलणं चालू असताना इकडून सत्याचे बाबा येत असतात. सत्याचे बाबा आल्यावर निरूपा पारूबरोबर बोलत आहे असं नाटक करू लागते. सत्याच्या बाबांनी तिला विचारल्यावर ती बोलते की पारूची तब्येत बिघडली आहे आणि त्यामुळे मी तिला शाही पनीर घेऊन जाणार आहे. सत्याचे बाबा बोलतात की अगं, असल्या भाज्या नेल्यावर त्या पारूची तब्येत अजूनच बिघडेल. त्यापेक्षा तू वरण भात डाळ असं काही घेऊन जा ना. पंकज हे सगळं फोनवर बोलणं ऐकत असतो. सत्याचे बाबा बोलतात की ते इकडे मी सांगतो पारूला, आणि मग ते फोन घेतात आणि बोलू लागतात. तर मग लगेच पंकज फोन कट करतो. निरूपा बोलते की हो, पारूला बोलता येत नाहीये, मी तुम्हाला सांगितलं नाही का? इकडे आता सत्या उठून अंघोळीला गेलेला असतो. मीरा त्याला टॉवेल आणून देते. सत्या अंघोळ झाल्यावर बाहेर हॉलमध्ये येऊन बसतो आणि मग मीरा त्याच्यासाठी नाश्ता पण घेऊन येते. सत्याला मात्र त्याची एवढी सेवा झालेली पाहून फारच वेगळं वाटतं. तो मग विचार करू लागतो की लग्न झाल्यानंतर एवढं चांगलं आयुष्य असतं हे त्याला कधीच माहीत नव्हतं. त्याची बायको मात्र त्याची फारच काळजी घेत आहे हे पाहून मग तो फारच खुश होतो. इकडे सुजित कुमार आणि त्याची दोन हाताखालची पोरं त्याच्या गाडीपाशी उभा असतात. सुजित कुमार त्यांनी आणलेलं भाडं जमा करून घेत असतो. आता त्यातला एक मुलगा सुजित कुमारला बोलतो की अहो भाई, आपली माझी वहिनी आली आहे, त्या आळीचं भाडं घ्यायला जायचं का? सुजित कुमार बोलतो की माझी वहिनी म्हणजे कोण रे? तो मुलगा बोलतो की अहो ती नाही का, तिच्यासाठी तुम्ही मागच्या वेळेस फारच मार खाल्ला होता. दरवेळेस तुम्ही तिच्या वाटे जायचा, पण मार खाऊनच घरी यायचा. तो तुम्हाला मार देणारा पोरगा पण आलाय तिच्यासोबत. आता मग सुजित कुमार बोलतो की आज संध्याकाळी आपण भाडं गोळा करायला जायचं. संध्याकाळचं वातावरण कसं शांत असतं ना. आणि मग ते सगळेजण संध्याकाळी जायचं प्लॅनिंग करतात. इकडे आता मीरा आणि सत्या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले असतात. मीरा सत्याची सर्वांना ओळख करून देत असते. इतक्यात मग मीराला ती मुलगी जिच्या लग्नामध्ये सत्याने घोळ घातलेला असतो असं मीराला वाटत असतं, ती मुलगी सत्याला हाक मारत असते. मीराला वाटत असतं की सत्य आणि त्या मुलीचा काहीतरी विषय आहे, आणि मागच्या वेळेस सत्य तिला लग्नातून उचलून घेऊन गेलेला असतो. त्यामुळे मीराच्या मनामध्ये बरेच गैरसमज असतात. मीरा त्या मुलीला वाटेत अडवते आणि बोलते की हे बघ, झालं गेलं जाऊ दे, आता ते विषय कशाला काढत आहेस? मीरा काय बोलते हे त्या मुलीला काहीच समजत नसतं. मीरा मात्र त्या मुलीला सत्याशी बोलू न देण्याचा प्रयत्न करत असते, पण ती मुलगी मीराचं काहीच ऐकत नाही आणि ती बोलते की तू मला थांबवणारी कोण आहेस? ती मुलगी मग सत्यापाशी जाते आणि मग ती बोलते की हा तर माझा देव आहे. त्या दिवशी जर सत्यादादा तू नसता तर माझं काय झालं असतं? मग ती मुलगी सत्याला विचारते ही पोरगी कोण आहे रे? सत्य बोलतो की त्या दिवशी नाही का, तुझ्या लग्नाच्या दिवशी माझ्यावर ही कंप्लेंट करायला गेली होती. ती मुलगी बोलते की मग आता इकडे ही काय करत आहे? सत्य बोलतो की काय माहीत मला. मीरा बोलते की मी त्यांची बायको आहे. आता मग ती मुलगी बोलते की अरे वा, म्हणजे अगोदर भांडण आणि मग आता प्रेम. चांगलंय, फारच चांगलंय. पण सत्यदादा तुझी बायको फारच सुंदर आहे बरं का. सत्य मग बोलतो की हा तशी तर बरीच आहे. मीरा बोलते की बरी म्हणजे मी काही सुंदर नाही का? एवढी वाईट दिसते का मी? ती मुलगी बोलते की तुमचं चालू द्या, मी जाते.
आता मग सत्या आणि मीरा हसत हसत मंदिराकडे जाऊ लागतात. सत्याला त्याच्यामध्ये मीरा त्याच्या आयुष्यात आल्यामुळे बरेच बदल जाणवू लागलेले असतात. सत्या आणि मीराला मंदिराचे गुरुजी दर्शन घेण्यासाठी डायरेक्ट आतमध्ये घेऊन जातात. सत्या आणि मीराचं दर्शन झाल्यावर ते त्या दोघांना मंदिराच्या आरतीचा मान देखील देतात. सत्या आणि मीरा मग दोघेजण जोडीने देवाची आरती करतात. आरती केल्यावर ते दोघेजण गुरुजींचा आशीर्वाद घेतात. गुरुजी बोलतात की आता तर तुमचं नातं अजूनच घट्ट होणार आहे. सत्या आणि मीरा मग एकमेकांकडे पाहू लागतात आणि मग इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडंसं सपोर्ट करा. धन्यवाद.